दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत हे नुकतेच शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती ही जाहीर कधी होणार आणि त्याच अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कालच निवडणुकांची घोषणा झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते आणि युतीची घोषणा कधी केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या आठवड्यामध्येच युतीची अधिकृतरित्या घोषणा होईल अशी नुकतीच प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली होती। त्यामुळे आता त्याच अनुषंगाने ही भेट महत्त्वाची आहे। राज ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते, युतीची घोषणेची तारीख ठरते का आणि युती कधी जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेना ही मनसे सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय, परंतु काँग्रेस ही स्वबळाचा नारा दिलेला आहे। काँग्रेस स्वबळावरती ठाम आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये नेमकी कशा पद्धतीने ही आघाडी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, शिवतीर्थावर आपण आता नुकतंच पाहिलं तर या ठिकाणी संजय राऊत हे दाखल झालेले आहे। शिवसेनेचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला मागील अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर भेटीगाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या होताना पाहायला मिळत होत्या। महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे, मात्र त्यापूर्वी दोघा भावांनी एकत्र येत महानगरपालिकेमध्ये आपण एकत्र निवडणूक लढवण्या संदर्भात अनेक सूचक वक्तव्य दिलेली होती। नेत्यांच्या भेटीगाठी चालू होत्या। जागा वाटपासंदर्भातल्या देखील ज्या दुसऱ्या फळीतले नेते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली होती। अनेक त्याच्यावरती एकाच कार्यक्रमांमध्ये दोघंही बंधू हे पाहायला मिळत होते। मात्र आता निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुन्हा आपण पाहतोय तर या नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत हे आता शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावरती नेमक्या कुठल्या जागांसंदर्भात आता अडचणी येत आहेत आणि त्याच्यातनं कसा तोडगा काढला जाईल किंवा कसा सुवर्ण मध्य काढला जाईल आणि त्या जागा कुणाच्या नेमका पारड्यात पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपांच्या वाटाघाटींना वेग आलेला आहे। दौरे एकत्र आता चालू होतील की कसं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आता शिवसेना आणि मनसे हे दोघंही ऍक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती त्याच बोलणी संदर्भात आता संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत। मागील अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर संजय राऊत हे देखील आजारी होते आणि माध्यमांपासून किंवा एकूणच राजकीय कारकिर्दीपासून ते थोडेसे दूर होते। मात्र आता पुन्हा एकदा संजय राऊत हे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते आता शिवतीर्थ येथे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कांक्षा, अगदी सूरज, तुम्ही म्हणालात तसं संजय राऊत हे अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनचा शिवसैनिकांना पडलेला, मनसैनिकांना पडलेला, किंबहुना सगळ्याच राज्याला पडलेला हा प्रश्न आहे की अधिकृतरित्या या दोन्ही पक्षांची युती कधी जाहीर होणार। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या या चर्चेमध्ये कोणते असे महत्त्वाचे मुद्दे असतील की ज्यावरती या दोन्ही पक्षांचे हे महत्त्वाचे नेते चर्चा करतील? नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर लालबाग परळ असेल, भायखळा, वरळी, त्याचबरोबर ती दादर परिसर, भांडूप परिसर या ठिकाणी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद तितकीच महत्त्वाची आहे। अनेकदा मनसेच्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मनसेच्या मताधिक्यामुळे फटका पडला होता। तिथल्या काही जागांमध्ये पराभव हा देखील स्वीकारायला लागला होता। त्यामुळे या जागांवरचे जे काही क्लेम्स आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद आहे, तिथे नेमकं कशा पद्धतीचं गणित आखलं जातं, कुठल्या जागा कुणाला घ्यायच्या या संदर्भातल्या चर्चा असू शकतात। त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणायला लागेल की महाविकास आघाडी ज्यावेळी बनत होती त्यावेळी देखील संजय राऊत यांचा रोल महत्त्वाचा होता आणि आज दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यामध्ये देखील संजय राऊत यांचाच रोल महत्त्वाचा मानला जातो आणि त्या अनुषंगाने दोन भाऊ एकत्र येण्यासाठी कुठल्याही जागांची जर का तडजोड करायची झाली तर ती केली जाऊ शकते। मात्र निवडणूक ही एकत्रित लढण्यावरतीच जास्त भर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। अगदी हे खरं तर जाहीरच झालेलं आहे की हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढतील, परंतु सूरज या संदर्भामध्ये काही माहिती मिळतेय का की हे दोन्ही पक्ष किती जागांसाठी नेमके आग्रही आहेत आणि काय चाचपणी नेमकी केली जाते? खरं तर शिवसेनेचं कडनं सांगायचं झालं तर 111 ते 112 जागा
या प्रामुख्याने शिवसेना या यादीपासून लढवत आहेत आणि त्यानंतरच्या उर्वरित जागांसंदर्भात कशा पद्धतीने वाटाघाटी होते. जे स्टँडिंग नगरसेवक आहेत ते तसेच मनसेचे जे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने सुवर्णमध्य काढायचा, कारण त्या ठिकाणी मनसेची ताकद ही देखील जास्त आहे. मग अशातनं कशा पद्धतीने तिकडे सुवर्णमध्य काढला जातो आणि कुणाच्या वाटण्याला ती जागा येते या संदर्भातलं यादीचं वॉर्ड डिस्कशन्स हे देखील झालेलं आहे. त्या ठिकाणी ताकद किती आहे, की भूमिका मानणारे हे किती आहेत या संदर्भात याआधीच वॉर्ड लेवलवरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे आमदारांची बैठक झालेली आहे आणि आता फायनल टप्पा आहे तो म्हणजे मुख्य नेत्यांपर्यंतचा तो अहवाल नेण्यासंदर्भातला. त्यामुळे आता मुख्य नेते या संपूर्ण अहवालावरती काय ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये अहवाल ठरवला जाईल आणि तो मुख्य नेत्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या या युतीची घोषणा केली जाईल. परंतु यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी संदर्भामध्ये अजूनही साशंकता आहे. काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे, राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार आहे, त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मनसेचा स्टँड नेमका काय असणार आहे या संदर्भात काही माहिती मिळते? नक्कीच आपण जर पाहिलं तर काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा हा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हे महाविकास आघाडीतनं बऱ्यापैकी या पालिका निवडणुकीमध्ये नसणार आहे, सोबत नसणार आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे या संदर्भातली भूमिका ही अद्याप निश्चित नाहीये. मात्र ते देखील या दोन्ही बंधूंसोबत एकत्र येण्यास इच्छुक असल्याचं देखील कळत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आणि मनसे हे महानगरपालिका निवडणूक आहे एकत्रित लढवणार जवळपास निश्चित आहे. कुठल्याही क्षणी त्याची घोषणा होईल आणि सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो पक्ष आहे हा देखील सोबत येईल. मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा हा यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला जातील तर जे मुस्लिम बहुल भाग आहे जिथे काँग्रेसचं वर्चस्व होतं तिथे आता उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांचा देखील चेहरा एक प्रमुख मानला जात होता. मग ही मतं नेमकी कोणाला पडतात याचा देखील त्या एकूणच या युती आघाड्यांमध्ये विचार केला जाईल. अगदी सूरज, थोडंसं तुम्हाला थांबवते. राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सध्या आपल्यासोबत आहेत. आचार्य सर नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर संजय राऊतांनी अगदी काहीच वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं आहे की आमची अधिकृतरित्या जी युती होणार आहे त्याची घोषणा लवकरच केली जाईल आणि याच सगळ्याच्या चर्चेसाठी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे. त्यामुळे आपण नेमकं ह्या सगळ्यावरतीच काय विश्लेषण कराल की ही युती झाल्यानंतर याचा इम्पॅक्ट मुंबईच्या महापालिकेवरती कसा दिसू शकतोय? निश्चितपणे मुंबईसाठी या दोन भावांची युती अत्यंत आवश्यक आहे. दोघांच्याही कारकिर्दीचा विचार करता महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी यांची ताकद आज खूपच आहे. आपण जर बघितलं असेल तर नगरपालिका, नगर परिषदा वगैरे सगळ्या ठिकाणी मनसे एकाही ठिकाणी लढलेलं नाहीये. त्यांच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली ह्याच महानगरपालिका महत्वाच्या आहेत. त्यातला सुद्धा मुंबई महापालिका ही अत्यंत कळीची आहे आणि त्याचमुळे कदाचित राज ठाकरे यांनी बाकीच्या इलेक्शन्स न लढण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे ती जी लढत आहे ती जर आपण बघितली तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना याच्यातच होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि अजित पवार एका विशिष्ट भागामध्ये. आता राहिला प्रश्न मुंबईच्या दृष्टीने, तर मुंबईमध्ये युती करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 23 तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा वेळेला अजून किती काळ तात्काळ ठेवायचंय युतीची घोषणा करणं? माझ्या माहितीप्रमाणे अजूनही जागा वाटप यांचं पूर्णपणे झालेलं नाहीये. मूळ मुद्दा होता जागा वाटप आणि जागा वाटपातही कळीचा मुद्दा होता ते म्हणजे मनसेला नेमक्या जागा मिळणार कुठल्या. आता 2017च्या निवडणुकीत आपण बघितलं असेल तर शिवसेना भाजप दोघेही समोरासमोर लढले होते. त्यावेळेला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यातले 44 नगरसेवक हे माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटाकडे गेले, शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले. आता त्याच्यामुळे त्यातल्या जागांवरती प्रामुख्याने मनसेच्या लोकांचा डोळा असावा असं एकूण चित्र मला दिसतंय. तर त्यांच्याकडनं ज्या काही बातम्या येत होत्या की त्यांचे जे नेते बोलत होते त्यातनं एक चित्र स्पष्ट होत होतं, ऑफ द रेकॉर्ड असेल पण ते जे बोलत होते की शिवडीत 2 पाहिजेत, माईममध्ये 2 पाहिजेत, वरळीत 2 पाहिजेत, भांडूपमध्ये 2 पाहिजेत, विक्रोळीत 2 पाहिजेत, मागाठाण्यात 2 पाहिजेत, हे जे सगळं होतं ह्या ज्या जागा आहेत ह्या शिवसेनेच्या जागा आहेत. ह्या जर जागा शिवसेनेने त्यांना दिल्या तर शिवसेनेला नेमकं लढायचं कुठून?
हाही एक कळीचा मुद्दा आहे. म्हणजे शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात लढायचो आणि मग मनसे कुठे लढणार? आणि मनसेचा तशा अर्थात जर बघितलं मतं विधानसभेतली बघितली, त्याच्या आधीची महापालिकेतली मतं बघितली, दिवसेंदिवस मनसेची मतं आणि जागा या सातत्याने खालीच येत चाललेल्या आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला नेमका फायदा काय याचाही विचार होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने जागा वाटपाचा मुद्दा अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सुटलेला नाहीये. आणि याच्यामध्ये जे 2-3 लोक चर्चा करत होते त्या चर्चेमध्ये वारंवार हे मुद्दे उपस्थित होत होते. आता याच्यामध्ये थोडीफार कदाचित मनसे माघार घेईल, 2-4 पावलं शिवसेना मागे येईल, कारण आता दोघांकडे वेळ नाहीये. युतीशिवाय दोघांनाही पर्याय नाही. त्यामुळे युतीची घोषणा या आठवडाभरात व्हायला काहीच हरकत नाहीये. प्रश्न येतो तो जागा वाटपाचा आणि त्याच्यानंतरच्या लढाईचा. आता प्रचाराला सुद्धा प्रत्यक्षात आपण बघितलं 13 दिवसच आहेत. आज महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत, पण राज ठाकरे काहीच बोलताना आपल्याला दिसत नाहीये. मधल्या काळात राज ठाकरेंनी जी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला त्यात चॅनलवाल्यांची माध्यमांची खिल्ली उडवली की माझ्या घराबाहेर कॅमेरावाले सतत उभे असतात, मी फक्त गाडी घेऊन येतो जातो. अरे लोक जे उभे असतात तुमच्या दारामध्ये ते तुम्ही महाराष्ट्राचे प्रभावी नेते आहात, तुमचं काहीतरी मतं मांडा. आज महाराष्ट्रामध्ये मुली गायब होत आहेत, अनेक केसेस आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, अनेक विषय आहेत, मंत्र्यांचे घोटाळे आहेत, मंत्र्यांच्या मुलांचे घोटाळे आहेत. त्याच्यावर तुम्ही बोलावेत म्हणून तुमच्या दाराशी चॅनलवाले उभे असतात. तुमच्याकडनं नाही तर तुमच्या नेत्यांकडनं तरी रिॲक्शन अपेक्षित आहे. कुठेच रिॲक्शन येत नाही. अशा वेळेला लोकांना गृहीत धरून ही इलेक्शन लढणं शिवसेना आणि मनसेसाठी किती अवघड आहे याचा मला अंदाज आहे. पण एक त्यातला दुसरा भाग असा आहे की प्रथमच हे इलेक्शन दोघं भाऊ एकत्रित असल्यामुळे मराठी माणूस एकवटून कदाचित मतदान करेलही. आता हे किती कशा प्रकारे युती करतायत त्याच्यावर ही गणितं अवलंबून राहतील आणि कधीपर्यंत डिक्लेअर करतायत. अगदी. त्यामुळे जागा वाटप असा कशा पद्धतीनं केलं जातं, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आचार्य सर, आपण या संपूर्ण घटनेचं विश्लेषण केलं याबद्दल आभार आपले. धन्यवाद. आणि ठाकरे बंधूंच्या युतीवरती नवनाथ बन यांनी टीका केलेली आहे. ते नेमकं काय म्हणालेले आहेत तेही पाहूयात. मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे. तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे. पुढच्या 16 जानेवारीला मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला असेल. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर पुढच्या 16 जानेवारीपर्यंत घोषित झालेला असेल, हे मात्र निश्चित. तर भाजपचे नवनाथ बन यांची ही आपण प्रतिक्रिया ऐकली की ही ठाकरे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची अशी लढाई आहे. त्यामुळे आता दोन्हीही ठाकरे बंधू ही अत्यंत ताकदीनिशी या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि इतरही काही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आता याच सगळ्याच्या अनुषंगानं संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आणि आपण पुन्हा एकदा सूरज सावंत यांच्याकडे जाऊयात. सूरज, खरं तर गेल्या काही मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे, या संदर्भातले काही अपडेट्स अजून मिळत आहेत का? नक्कीच. आपण जर पाहिलं तर यापूर्वीच आकांक्षा युती संदर्भातल्या भेटी झाल्या होत्या. मात्र संजय राऊत हे यांना भेटायला स्वतः राज ठाकरे हे देखील गेले होते. प्रमुख जागा ज्या आहेत ते 20-25 जागा आहेत ज्यावरती शिवसेनेचाही क्लेम आहे आणि दुसरीकडे मनसेचाही क्लेम आहे. या जागांसंदर्भातली जी स्थानिक दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत यांच्याबरोबर जी बसून चर्चा झाली होती त्या संदर्भातला अहवाल हा पुढे ठेवला जाईल. त्याच्यानंतर युतींमधल्या ज्या वाटाघाटी आहेत या देखील केल्या जाईल. त्याचबरोबर ती निवडणुकीची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कुठल्या क्षणावरती युती संदर्भातली जी घोषणा करायची आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा ही प्रामुख्याने आजच्या बैठकीत संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये होईल. त्यानंतर पुढील गोष्टी या ठरतील असं कळतंय. आकांक्षा. अगदी. सूरज, थोडंसं तुम्हाला थांबवते. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत आहेत. अविनाशजी नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. संजय राऊत खरं तर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? नाही, कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल कडनं घेतील. आपण थोडं वाट बघू नक्की काय पुढे आहे, काय बोलणार आहेत, काय घडतंय त्याची थोडं वाट बघा आपण.
परंतु अभिजितजी, नेमकी ही चर्चा कुठवर पोहोचलेली आहे, कोणत्या टप्प्यात आहे? जागा वाटपा संदर्भामध्ये काही चर्चा ही पूर्ण झालेली आहे का? नाही, मला असं वाटतं की याच्यावर आता भाष्य कुठलंही करणं योग्य ठरणार नाही. या ज्या काही भेटीगाठी होत्या त्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सन्माननीय संजय राऊत त्या साहेबांना भेटायला आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर योग्य वेळी योग्य काय ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेच बोलतील आणि जो काही निर्णय तो राजसाहेब ठाकरे देतील आमच्या पक्षाच्या वतीने. बरं, खरं तर अविनाशजी, यामध्ये अजून एक मुद्दा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आघाडीमध्ये आहे आणि काँग्रेसचा काहीसा याला विरोध आहे. त्यामुळे मनसेचं आता नेमकं यावरती काय भूमिका असणार आहे? नाही बघा, अजून कुठल्याही गोष्टीची घोषणा झालेली नाहीये. आलं का लक्षात? शेवटी आमचा पक्ष आजपर्यंत हा एकटा लढत आलेला आहे. त्यामुळे जर काही घडणार आहे तर काय होईल काय यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं मला तरी वाटतं आता. त्यामुळे जर काही घडणार असेल तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की ठाकरे हे खूप मोठी ताकद महाराष्ट्रात आहे. लोकांचे जनतेचे आशीर्वाद ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे नक्कीच सन्मान्य राजसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील ही एक मोठी ताकद आज महाराष्ट्रामध्ये ही नक्कीच आहे आणि नक्कीच त्याचा काय म्हणतो ज्याला आपण त्याची भीती ही सत्ताधाऱ्यांना वाटते. अजून कशात काही नाही तरी टीकेची जोड उठायला सुरुवात झालेली